ते सर्वप्रथम कटिंग आपण अस्तरवर करून घेणार। तर आता बघा इथं आपण मुंडा खोली त्यानंतर इथं छातीच्या चौथा प्लस 2 इंच 40 आपण 40 ची छाती घेतलेली आहे, कारण बंद गळ्याचा आकार दिला गेला। गळ्याची रुंदी आपण घेणार आहेत 3.5 इंच। त्यानंतर आपण शोल्डर उतार असा क्रॉस करणार आहेत। तर हे आहे आपलं बॅक पार्ट। बॅक नेक साठी फक्त 1 इंचाची गळा उंची घेणार आहेत आपण आणि माप टाकून दिलेले आहेत। आता फ्रंट पार्टची आपण बघणार मार्किंग 8 इंच प्लस 3 इंच घेणार डायरेक्ट आकार देणार। त्यासाठी आपल्याला 1 इंच आत घ्यायचा आहे, म्हणजेच आपण 7 वर पॉइंट लावला बंद घडीकडून। इथं सेम आपल्याला पाऊण इंचाचा उतार द्यायचा आहे गळा रुंदी। त्यानंतर पुढचा जो काही गळा आहे आपल्याचा आकार देते 1 इंच आपण आतमध्ये घेतलेला आहे। फ्रंट साठी बघा आपण उंची घेणार बरोबर 16 प्लस अर्धा इंच म्हणजे 16.5 इंच आपण इथं उंची घेत। इथं टक्स पॉइंट देणार आपण 11 वरती। आडवा टक्स आपला 4.5 वर असणार आहे। अर्धा इंच ह्या बाजूला घेणार असं क्रॉस करायचं आहे। 7.5 इंचावर पॉइंट लावणार। ठीक आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला स्केलच्या मदतीने आकार द्यायचा आहे। 1 इंच ह्या बाजूला घेणार 2 इंच असं सरळ करत क्रॉस करायचं आहे आणि इथं आता आपल्याला एकदम मस्त फ्री हाताने आकार द्यायचा आहे। बघू शकता किती छान असा परफेक्ट आकार मी इथं देऊन घेतलेला आहे। आता ह्या बाजूला अर्धा इंच क्रॉस करायचा आहे आपल्याला फ्रंट मध्ये आणि त्यानंतर आपण इथं कमरेच्या चौथा प्लस 2.5 इंच प्लस 2 इंच मार्जिनचा आणि 1 इंच आपण जॉईंट साठी एक्स्ट्राचा घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपण पॉइंट टू पॉइंट जोडून घेतले। आता ह्या बाजूला आपण 1 इंच वर घेणार आणि 1 इंचचा पॉइंट आपण हा जो काही टक्स आहे तिथं असं मॅच करणार। तर ही झाली आता आपली मार्किंग केली तशीच मी इथं कटिंग करणार आहे। तर आपला तयार स्लीव आपल्याला 21 इंच घ्यायची, त्यामध्ये आपण 2 इंच प्लस केलेला आहे कारण खाली बॉटम पट्टी फोल्ड करायची आहे। आणि इथं आपण आता घडी घेणार आहे 10 इंचाची। बाहीची घडी 10 ची घेतली, उतार इथं आपण 4 इंचावर दिलेला आहे। आता आपण नेहमीप्रमाणे स्लीवची मार्किंग करणार। मी एकच आकार इथं देते, अस्तर कटिंग केलेलं नाहीये, फक्त आपण असताना आपल्याला फ्रंट पार्ट कितीपर्यंत शिवून घ्यायचं आहे आणि मग त्याला केव्हा अटॅच करायचे असतं शोल्डरला। आता आपण फ्रंट आणि बॅक असं जोडून घेतलेलं आहे।